ब्रेकनंतर बातमी पेपरफुटीची. पेपरफुटीनंतर नीट परीक्षांमध्ये खूप मोठ्या बदलाची शक्यता आहे. ऑनलाईन टेस्टसह जेईई प्रमाणे 2 टप्प्यात परीक्षेचा पर्यायाचा विचार केला जातोय. महागाईबद्दल आता आरबीआयचा इशारा आहे. तिसऱ्या तिमाहीतही चलनवाढ उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. इंधनाच्या किमतीमुळे महागाईवर दबाव कायम आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण आज जाहीर केलं आणि त्यावेळी हे वक्तव्य केलंय. The MPC noted that headline inflation has edged up above target as expected. The realized inflation for Q1, however, remained marginally lower than projections, reflecting limited pass-through of cost pressures. The higher inflation is mostly on account of fuel and food, with little signs of generalization of price pressures so far. Inflation excluding precious metals, which has been benign for some time, is set to align with core inflation towards the end of the financial year. वसंत डावखरे प्रकरण उद्धव ठाकरेंनी जबाब नोंदवलाय. कोर्टाचे उद्धव ठाकरेंना 35 पेक्षा जास्त प्रश्न आहेत. उद्धव ठाकरेंची कल्याण कोर्टात ऑनलाईन हजेरी आहे. 2009 लोकसभा निवडणूक वादग्रस्त व्हिडिओ प्रकरण, व्हिडिओ एडिट करून दाखवल्याचा वसंत डावखरेंचा आरोप आहे. यामध्ये एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. या 10 साक्षीदारानंतर जो पुरावा आला, तपासी अधिकारी व इतर पंच वगैरे व इतर साक्षीदार यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्या जबाबानंतर सदरची केस प्रकरण 313 आणि आता अंतिम युक्तिवादाक आम्ही उद्यानंतर ते ठरवण्यात येईल कधी ठेवतील त्यानुसार ते अंतिम युक्तिवादाक आम्ही ठेवण्यात येईल. बीडच्या आष्टीमध्ये आज महाआरोग्य शिबिर आहे. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं हे शिबिर आहे. अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत हे शिबिर होणार आहे. सगळ्या आजाराचं एकाच छताखाली निवारण होणार आहे. 1 लाखापेक्षा जास्त रुग्णांची मोफत तपासणी होईल. मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि चॅरिटी मिळून हा महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हीच सांगितलं मोठ्या प्रमाणावरती आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी सौभाग्यवती अमृताताई फडणवीस मॅडम या स्वतः या ठिकाणी येणार आहेत. आणि जवळपास 165 हॉस्पिटल, नामांकित हॉस्पिटल या ठिकाणी आले. जवळपास 7 पद्मश्री डॉक्टर म्हणजे जे या क्षेत्रातले पद्मश्री आहेत ते या ठिकाणी येत आहेत. मी आष्टी शहर आष्टीनगर पंचायतच्या वतीने मी शहरवासियांना व आपल्या आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील तमाम जनतेला असं आवाहन करतो का या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी आपली तपासणी करून या तपासणीतून जे रुग्ण निष्पन्न होणार आहे त्यांची सर्जरी, कोणाचे गुडघे, परत कॅन्सर, ब्लड कॅन्सर, डोळे तपासणी या सर्व इलाज, सर्व उपचार हे फ्रीमध्ये होणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.